देवळाली कॅम्प तसेच भगूर शहरात मराठा समाजाचा जल्लोष. लॅम्ब रोडला लाडू वाटप. देवळालीत फटाके फोडून जल्लोष. राज्य शासनाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. शनिवारी सकाळी 11 वाजेला देवळाली कॅम्प येथील जुनी बसस्थानक येथे सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत आनंद उत्सव साजरा केला. मराठा समाजाच्या तरुणांनी फटाके फोडत भगव्य अष्टगंधाची उधळण केली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठा समाजाचा विजय असो अशा घोषणांनी देवळाली कॅम्प शहरातील बस स्टॉप दणाणून गेला होता. उपस्थित नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना यशाचे शिल्पकार म्हणून स्तुती करण्यात आली. भविष्यात काही अडचणी आल्या तरी समाजासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, प्रमोद मोजाड, कृष्णा गोडसे, प्रशांत कोकणे, संदीप चौधरी, संदीप शिंदे, रतन पाळदे, विलास संगमनेरे, किरण मोजाड, बंटी चौधरी, सुरेश कदम, सुरेश पाटील, अमित गावंडे, राहुल मोजाड, सचिन पाटोळे, रामदास झुंदरे, धीरज मोजाड, सागर निसाळ, स्वप्नील गवळी, रोशन गावंडे, सतीश कासार, राजाभाऊ चौधरी, अक्षय गोडसे, निलेश सातपुते, पंकज चौधरी, बापू निसाळ, राहुल मोजाड, दीपक कासार, निलेश आडके, विश्वास कासार, पवन कासार, प्रतीक वागचौरे, तुषार काळे, भूषण वागचौरे आदींसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लॅम्ब रोडला लाडू वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला. भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, विशाल बलकवडे, मनोज कुवर, योगेश बुरके, संजय गायकवाड, मोहन गायकवाड, निलेश हसे आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी ढोलताशांचा गजर करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.